मध्ययुगीन इतिहासात प्रामुख्याने शिवकाळात अत्यंत मानाचे स्थान असलेला हा विशाळगड अर्थातच किल्ले खेळणा. शिवकाळात या किल्ल्याला अत्यंत मान होतं. ते त्याचं अत्यंत अवघड जागी वसलेला, अत्यंत बलाढ्य आणि जिंकण्यास अत्यंत कठीण असलेला हा किल्ला विशाळगड. उन्हाळ्यात जरी तो तुम्हाला थोडासा रुक्ष वाटत असेल तरी त्याचं पावसाळ्यातलं हिरवगार रूप तुम्हाला सुखावतंच. शिवकाळात अत्यंत कठीण प्रसंगी या किल्ल्याने शिवछत्रपतींना साथ दिलेलं तीच ही पावन खिंड. शिवकाळात अत्यंत रोमहर्षक आणि स्वामीनिष्ठेचा प्रसंग घडला तो पावनखिंड ही याच विशाळगडाच्या कार्यक्षेत्रात येते आणि इतिहासात आजही अजरामर आहे. विशाळगडाच्या प्रवेशद्वाराने महाद्वाराने जेव्हा तुम्ही आतमध्ये येता तेव्हा तुम्हाला तो पुरा प्रसंग मनचक्षूंसमोर हलवून जातो. अत्यंत अवघड जागी वसलेला, अत्यंत बलाढ्य आणि दऱ्याखोऱ्यांनी व्यापलेला किल्ला म्हणजे किल्ले विशाळगड. फक्त शिवछत्रपतींना स्वराज्य वाचवण्यासाठी त्यांनी साथ दिली असं नाही, तर जेव्हा शिवशंभूच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांना ही काही काळ या किल्ल्याने साथ दिली आणि औरंगजेबाशी लढण्याची प्रेरणाही दिली, तोच हा किल्ले विशाळगड. फक्त आणि फक्त इतिहासकालीन संदर्भासाठीच हा किल्ला पाहायचा का, तर मुळीच नाही. इथलं सौंदर्य तुम्हाला अक्षरशः वेडं करतं. इथली हिरवाई तुम्हाला पुनश्च एकदा जगण्यासाठी प्रेरणा देते. भले तिथल्या दऱ्याखोऱ्या आजही अवघड असतील, पण आजही त्या सुस्थितीत आहेत, हिरव्यागार आहेत. इथल्या वातावरणाचा, दूषितांचा अजून तरी त्याच्यावर काही परिणाम झालेला नाहीच. एकदा किल्ल्याच्या टॉप मोस्ट उंच जागी उभं राहून या हिरव्यागार सृष्टी सौंदर्याचा प्रत्येकाने अनुभव घ्यावाच. तुम्हाला दोन्ही गोष्टीचा अनुभव इथे प्रॉपरली घेता येतो. जर तुम्ही उन्हाळ्यात आलात तर इथला सुंदरपणा पण वेगळ्या अर्थाने पाहता येतोच. मग विशाळगडावर या दोन्ही गोष्टींचा नक्की अनुभव घ्यावा. सद्यस्थितीत मात्र एका वेगळ्याच कारणासाठी हा किल्ला वापरला जातोय, जी शिवकाळात इथे नव्हती आणि ती इथे असण्याचा संभवही वाटत नाही. पण तुम्हा आम्हा शिवप्रेमींना ती गोष्ट कितीही खटकली तरी निसर्गासाठी आणि ऐतिहासिक संदर्भासाठी हा किल्ला पुन्हा पुन्हा पाहावा असाच. जय शिवराय.